म्हणजे देशातलं चालू हंगामातलं उत्पादन, गेल्या हंगामातला शिल्लक साठा आणि आयात हे तिन्ही मिळून देशात एकूण सोयाबीनचा पुरवठा होत असतो. आता गेल्या हंगामाचं जर आपण गणित पाहिलं तर 119 लाख टन देशातलं उत्पादन होतं. त्यामध्ये आयात झाली होती 6.25 लाख टनांची आणि आधीच्या वर्षाचं म्हणजे आधीच्या हंगामातलं शिल्लक सोयाबीन होतं 24 लाख टन. त्यामुळे एकूण सोयाबीनचा पुरवठा खूपच जास्त होता. आता चालू हंगामातलं जर आपण गणित पाहिलं तर चालू हंगामात सोयाबीनचा जो काही उत्पादनाचा अंदाज आहे तो आहे 126 लाख टनांचा. गेल्या हंगामातला जो काही शिल्लक साठा होता तो होता 9 लाख टनांचा आणि आयात ही केवळ 25,000 टनांची झाली म्हणजे नगण्य आयात झालेली आहे. त्यामुळे देशातला चालू हंगामातला एकूण पुरवठा हा उत्पादन वाढल्यानंतर देखील गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कमीच होता. आता पुरवठा कमी असल्यामुळे साहजिकच गाळपासाठी देखील सोयाबीन कमी उपलब्ध झालं. 122 लाख टनांच्या दरम्यान सोयाबीन यंदा गाळपासाठी उपलब्ध झालं, कारण एकूण पुरवठ्यापैकी जवळपास 13 लाख टनांच्या दरम्यान जे काही सोयाबीन आहे ते बियाण्यासाठी जातं. तसं सोयाबीनचा थेट वापर देखील काही प्रमाणात केला जातो. त्यामुळे 122 लाख टन सोयाबीन हे गाळपासाठी उपलब्ध होईल असा अंदाज सोपानं व्यक्त केला होता.